नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 41 चा 5वा प्रश्न सोडवणार आहोत। या प्रश्नामध्ये 5 उपप्रश्न दिलेले आहेत। त्यापैकी प्रत्येक प्रश्नामध्ये 3 बाबी दिलेल्या आहेत आणि 2 बाबी आपल्याला काढायच्यात। तर स्टेप बाय स्टेप एक एक प्रश्न आपण सोडूया। पहिला प्रश्न, प्रिन्सिपल दिलेला आहे आपल्याला 4200, रेट दिलेला आहे 7% आणि टाइम दिलेला आहे 3 इयर्स। तर इंटरेस्ट आणि अमाउंट काढायची आहे। सोडूया आपण। गिवन डाटा लिहू आपण याच्यात। गिवन डाटा, प्रिन्सिपल दिले 4200 रुपीज, रेट दिलेला आहे 7%, टाइम दिला आहे पिरियड 3 इयर्स। तर या प्रश्नामध्ये आपल्याला इंटरेस्ट आणि अमाउंट काढायचं आहे आपल्याला। वी नो आयचा फॉर्म्युला आय इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100। पीची व्हॅल्यू 4200 इंटू आर 7 इंटू टी 3 अपॉन 100। कॅल्क्युलेशन 0 0 0 0। ओके, 42 इंटू 21। कॅल्क्युलेशन रफमध्ये करून घेतो मी। 21 2 42 21 84 4 88 882। देअरफॉर आयची व्हॅल्यू मिळाली आपल्याला। इंटरेस्ट आहे म्हणून रुपीज 9। आता आयची व्हॅल्यू माहिती आहे, पी दिलेला आहे म्हणजे आपल्याला अमाऊंट काढता येईल। फॉर्म्युला ए इक्वल टू पी प्लस आय। पीची व्हॅल्यू दिलेली आहे 4200। आयची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली 882। दोन्हीचे ॲडिशन 2805 रुपीज 5082। देअरफॉर अमाऊंट इक्वल टू। हा झाला पहिला प्रश्न आपला। दुसरा प्रश्न, दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रिन्सिपल काढायचे, रेट दिलेला आहे, टाइम दिलेला आहे, इंटरेस्ट दिलेले आहे, तर अमाऊंट काढायची। सोपं आहे याचसारखं। दुसरा प्रश्न, दिलेली माहिती लिहून घेऊ। प्रिन्सिपल काढायचं आहे, रेट दिलेला आहे 6%, टाइम दिलेला आहे 4 इयर्स, आयची व्हॅल्यू दिलेली आहे। तर आपल्याला एची व्हॅल्यू काढायची आणि पीची व्हॅल्यू काढायची। वी नो आय इक्वल टू पी आर टी, पी इंटू आर इंटू टी अपॉन 100। आता किमती टाकायच्या। आयची व्हॅल्यू 1200, पीची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला इंटू आर 6, टीची व्हॅल्यू 4 इयर्स अपॉन 100। देअरफॉर भागाकारातले 100 इकडे गुणाकारामध्ये येतील। ओके, इकडे पी राहील इंटू यांचा मल्टिप्लाय 24। देअरफॉर पी, आपल्याला पी काढायचं म्हणून पी एका साईडला घेऊ आपण, म्हणजे ही बाजू आपली ॲज इट इज। इथं गुणाकारामध्ये पी बरोबर होते 24, इकडं भागाकारामध्ये जातील। ओके मित्रांनो, आता 24 ना भाग जातो। 24 1 24, 24 पंचे
120 बरोबर आहे. देअरफॉर P इक्वल टू 50 इंटू 100. देअरफॉर P इक्वल टू 5000 PI म्हणून रुपीज. पीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5000 रुपीज. 9. आता आय काढता येईल आपल्याला, एक अमाऊंट काढता येईल. ए इक्वल टू P प्लस आय. पीची व्हॅल्यू आत्ताच काढली आपण 5000. आयची व्हॅल्यू दिलेली आहे गिवन डाटामध्ये. देअरफॉर 6200. आय ए आहे, ए म्हणजे अमाऊंट, अमाऊंट म्हणजे युनिट रुपीज. देअरफॉर ए इक्वल टू ही निघाली किंमत, पी व्हॅल्यू आणि एची व्हॅल्यू. तिसरा प्रश्न सोडूया आपण. तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला प्रिन्सिपल दिलेलं आहे, रेट दिलेला आहे, टाईम काढायचा आहे, इंटरेस्ट दिलेलं आहे आणि अमाऊंट काढायचं आहे. टीची व्हॅल्यू आणि एची व्हॅल्यू काढायची आहे. सोडूया. तिसरा प्रश्न, गिवन डाटा लिहून घेऊ आपण. पीची व्हॅल्यू दिलेली आहे 8000. आरची दिलेली आहे 5%. टीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आयची व्हॅल्यू दिली 800 आणि अमाऊंट किती आहे ते काढायचं आहे आपल्याला. या दोन व्हॅल्यू काढायच्या आपल्याला, टी आणि ए. वी नो सेम तशाल तसं, फक्तच किमती चेंज होत आहे. आयची व्हॅल्यू इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. किमती टाकायच्या. आयची व्हॅल्यू गिवन डाटामधली 800 इक्वल टू पी 8000, आर 5, टीची व्हॅल्यू काढायची आहे अपॉन 100. बरोबर आहे. देअरफॉर इकडे आणू आपण 100. तर इकडे काय राहील 8000 इंटू 5 इंटू टी. बरोबर आहे. देअरफॉर फक्त आपल्याला टी काढण्यासाठी ही साईड ॲज इट इज, आता गुणाकारामध्ये इथं, म्हणून इथं भागाकारामध्ये जातील 800 आणि हे 5सुद्धा भागाकारामध्ये जातील. ओके. देअरफॉर टी इक्वल टू 1 2 3 0, 1 2 3 0 कॅन्सल. 5 1 5, 5 2 10, बे 1 बे, बे चौक 8, 4 1 4, 4 2 8. सर्व कॅन्सल झालं, फक्त 2 राहिले. टीची व्हॅल्यू 2. देअरफॉर टी इक्वल टू 2. टाईम आहे इयर्स, म्हणून इयर्स. आता 9. ए इक्वल टू पी प्लस आय. पीची व्हॅल्यू गिवन डाटामध्ये दिलेली आहे 8000. आयची व्हॅल्यू दिलेली आहे 800. ओके. दोघांची ॲडिशन 8800. ओके. देअरफॉर एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला रुपीज, 8800 रुपीज. टी मिळाली, ए मिळाली. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न सोडूया. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रिन्सिपल काढायचं आहे, रेट दिलेला आहे, टाईम काढायचा आहे, इंटरेस्ट दिलेला आहे आणि अमाऊंट दिलेली आहे. सोडूया. पीची व्हॅल्यू काढायची आहे. पी व्हॅल्यू
काढायची. आर व्हॅल्यू दिलेली आहे 5%. आयची व्हॅल्यू दिलेली आहे 600. ओके. याची व्हॅल्यू दिलेली आहे 18,000 आणि इथं टीची व्हॅल्यू विचारलेली आहे. पीची व्हॅल्यू आणि टीची व्हॅल्यू. प्रत्येक प्रश्नामध्ये 3 व्हॅल्यू दिल्या आहेत, 2 आपल्याला काढायला सांगितलेले आहेत. येथे अमाऊंट आणि इंटरेस्ट दिला असल्याने आपणास प्रिन्सिपल काढता येईल. अमाऊंट दिलेला आहे आणि प्रिन्सिपल दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला इंटरेस्ट काढता येईल. Therefore we know A equal to P plus I. पीची व्हॅल्यू दिली, एची दिली, म्हणून आपल्याला पीची व्हॅल्यू काढायची आपल्याला. Therefore P equal to A minus I होईल. एची व्हॅल्यू 18,000 गिवन डाटामध्ये मायनस आयची व्हॅल्यू 6,000 गिवन डाटामध्ये. देअरफॉर सबस्ट्रॅक्शन 12,000 रुपीज. पीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. ओके. आता प्रिन्सिपल, रेट, इंटरेस्ट माहिती आहे, तर टाईम आपण काढू शकतो. वी नो आपला फॉर्म्युला आय इक्वल टू PRT अपॉन 100. आता आपल्याला टाईम काढायचा आहे. देअरफॉर टी इक्वल टू आय इंटू 100 होईल आणि अपॉनमध्ये P इंटू R येईल. टाकायच्या किमती. आयची व्हॅल्यू गिवन डाटामध्ये 6,000 इंटू 100. पीची व्हॅल्यू आत्ताच काढली आपण 12,000 इंटू आर दिलेला गिवन डाटामध्ये 5. 0 0 0 0. ओके. हा एक 0, हा एक 0. 12चा भाग जाईल. 12 1 12, 12 पंचे 60, 1 0. बरोबर आहे. 5 1 5, 5 10 50. फक्त वर 10 राहतात. 10. देअरफॉर टी इक्वल टू 10 इयर्स मिळाली. टीची व्हॅल्यू, पीची व्हॅल्यू आणि टीची व्हॅल्यू आपण काढली. आता 5वा प्रश्न सोडूया आपण. 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रिन्सिपलच काढायचं आहे. रेट दिलेला आहे 2.5. टाईम दिलेला आहे, इंटरेस्ट दिलेले आहे आणि अमाऊंट काढायची. अमाऊंट आणि प्रिन्सिपल काढायचे. सोडूया 5वा प्रश्न. गिवन डाटा आपण लिहून घेऊ. 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला पीची व्हॅल्यू काढायची आहे. रेट दिलेला आहे 2.5. 2.5 म्हणजे अडीच. टीची व्हॅल्यू दिलेली आहे 5 इयर्स. ओके. आय दिलेला आहे 2400. एची व्हॅल्यू काढायची. इथं आपल्याला ए आणि पीच्या व्हॅल्यू काढायच्या. आता वी नो आपला फॉर्म्युला आय इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. यावरून पी आपल्याला काढता येईल. पीचा फॉर्म्युला कसा तयार होईल, फक्त पी या साईडला ठेवायचं, बाकी आय भागाकारातले 100 इकडं गुणाकारामध्ये आणि इकडं गुणाकारामध्ये पी बरोबर हे इकडे आल्यावर भागाकारामध्ये जातील. बरोबर आहे. आता किमती टाकू आपण. पीची आयची व्हॅल्यू दिलेली आहे 2400 इंटू 100. आरची व्हॅल्यू 2.5 दिले आणि टीची व्हॅल्यू 5 इयर्स. ओके.
आता थोडं सगळं सोडवायचं पाहत आहे. 2.5 म्हणजे अडीच म्हणजे 5/2 म्हणजे 5/2 इंटू 5. आता हे दोन तर आपल्याला कॅन्सल करावं लागतील. हे कॅन्सल करण्यासाठी आपण इथेही 2 न गुणू आणि अंशाला आणि छेदाला 2 न प्रत्येकी गुणू आपण. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे हे 2 कॅन्सल होतील, हे 2 कॅन्सल होतील. बरोबर आहे. आता व्हॅल्यू काय राहील आपली इंटू 2. फक्त छेदातले हे 2 आपण कॅन्सल करण्यासाठी एक स्टेप वाढवली. 5 इंटू 5 25 राहील. ओके. 25 न भाग देऊ. 25 एक 25, 25 चौक 100 राहील. इंटू 8 असं येईल. बरोबर आहे. इंटू 8 गुणा करून घेऊ आपण. रफमध्ये करून घेतो मी. 0 0 8 चौक 32, 3 8 2 16 आणि 3 19 इक्वल टू 19,200. देअरफॉर पीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. पी आहे प्रिन्सिपल आहे म्हणजे रुपीज. पीची व्हॅल्यू काढली आपण. आता 9 एची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला ए इक्वल टू पी प्लस आय. पीची व्हॅल्यू आत्ताच कॅल्क्युलेट केली आपण. प्लस आयची व्हॅल्यू दिलेली आहे गिवन डाटामध्ये 2400. दोघांची ॲडिशन करू आपण. रफमध्ये करतो इथं मी. 2400,006,1 ओके. 21600 अमाऊंट आहे म्हणून रुपीज. पी विचारलं होतं, पी काढली. अमाऊंट विचारली होती, अमाऊंट काढली. समजले मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ पब्लिश झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल. धन्यवाद.